हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय ब्लॉग. तर आजचा ब्लॉग हा विशेष असणार आहे कारण की आज आहे गुरुपौर्णिमा. तर आज आम्ही की नाही सगळेजण गुरुपौर्णिमेनिमित्त आमचे जे गुरुजी आहेत रत्नाकर महाराज, नरेश महाराज त्यांच्याकडे जातो आम्ही बदलापूरला. सो आता त्याची जायची तयारी चालू झालेली आहे. आम्ही सकाळी लवकरच उठलो कारण की जायला खूप 2-3 तास लागतात आम्हाला इथून. सो आता माझी तयारी तर झालेली आहे. मी पूजा वगैरे पण करते आहे. आता पटपट आवरूया आणि निघूया. बाकी तुमच्याकडे कसं असतं गुरुपौर्णिमेला? तुमचे कोणी गुरु आहेत का? तुम्ही जाता का? असेल तर प्लीज कमेंट कोणते गुरुजी आहेत. पण मला असं म्हणायचं आहे की लाईफमध्ये गुरुजी तर हे पाहिजेतच. कारण की गुरु भेटलं ना की आपल्याला एक मार्ग सापडतो. मग त्यामुळे मला असं वाटतं की गुरु असणं हे खरंच खूप भाग्याचं असतं आणि त्या बाबतीत आय एम सो लकी. सो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तर चला मग आपण निघूया आता. थोड्याच वेळात मी आता निघते आहे. मग तुम्हाला जसं असेल तसं ब्लॉग दाखवेन. नाही निसर्ग वा वा काय मस्त दिसतंय बघा आजूबाजूला. हो ना, इथे छोटे छोटे घर आहेत जाताना केवढे सुंदर वाटतायत ना. पण मोस्टली ना कौलारूचे घर बघा ना असे गावाकडे वगैरेच दिसतात. हो ना, किती छान वाटतं सगळं. आता थोड्याच वेळात आम्ही गुरुजींच्या आश्रमकडे पोहोचू. आता रस्ता थोडासा खराब आहे. शी यार, केवढे छान वाटतं ना. असं सगळीकडून झाडच झाड मस्त. आम्ही आता पोचलेले आहोत गुरुजींच्या ह्याला. हे आमचे गुरुजी आहेत रत्नाकर महाराज. तुम्ही बघू शकता भरपूर लोक येतात इकडे. खूप गर्दी असते इथे ना, खूप गर्दी असते पौर्णिमेला, रविवारी आणि गुरुवारी. तुम्ही पण एकदा येऊन इथे विजिट करा. खूप छान आहे इकडे आणि गुरुजींकडे आल्यावर तर खूपच छान वाटतं. हे एंट्रन्स आहे. आतमध्ये आता खूप गर्दी असणार आहे. आम्ही जेव्हा इथे यायचो ना तेव्हा इथे म्हणजे थोडीशी कमी गर्दी असायची. पण आता मात्र खूप श्रद्धा वाढत चालली आहे गुरुजींवरती सगळ्यांची. आणि माझी तर खूपच, कारण की आम्ही इथे आल्यापासून खूप चांगला आम्हाला मार्ग सापडला. त्यामुळे खूप छान वाटतंय. आपण आता हळूहळू बघूया सगळं. मी तुम्हाला सांगत जाईन. भेटू मग नंतर आपण. आम्ही आता गुरुजींच्या इथे चालू झालेलं आहे कारण की आता ना आम्हाला लेट झालेला आहे. सगळे मंत्र जप होम हवन चालू आहे सध्या. अशा प्रकारे इथं मंदिरात आलो आणि इथे साईबाबाचं मंदिर आहे छानपैकी. तिथे छत्र आहे.
तुम्ही छानपैकी. आणि इथे आम्हाला मस्तपैकी भरपूर म्हणजे मनाला येईल अशी इच्छा मारत फेरा पडतो. नाही निसर्ग वा वा काय मस्त दिसतंय बघा आजूबाजूला. हो ना. हाय गाईज, फायनली आम्ही आता दर्शन घेऊन आलेलो आहोत गुरुजींचं. तर खूप छान वाटलं. संध्याकाळचे आता 5:30 वाजलेत. आम्ही सकाळी 9 वाजता निघालो होतो. खूप छान दर्शन पण झालं, सगळं छान झालं. पण तुम्हाला मी गुरुजींचं वगैरे दाखवू शकले नाही, तिथं मोस्टली अलाउड नव्हतं त्यामुळे. पण इट्स ओके. बाकी सगळं आजचा दिवस खूप छान गेला. तर जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला तर लाईक, शेअर अँड प्लीज सबस्क्राईब. थँक्यू. बाय.